मनपा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती मनसेची बैठक सत्र सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची एक बैठक बोलवण्यात आली आहे। शिवतीर्थावर ही बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली। संजय राऊतांच्या घरच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्रित आले होते। यानंतर मातोश्रीवर दोघांमध्ये चर्चा झाली। 2 महिन्यात राज ठाकरेंनी दुसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत चर्चा केली। आदिवासी विद्यार्थी आणि महिलांसाठी काम करत असल्यानं मला मंत्रिपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलंय। मात्र मी घाबरणार नाही, मंत्रिपद गेलं तरी चालेल, परंतु शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत तडजोड करणार नाही, असं सुद्धा उईके यांनी म्हटलंय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत दिली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा थेट राजू शेट्टी यांनी दिलाय। शेतकऱ्यांची दिवाळी काळी केल्यास तुमची सुद्धा दिवाळी काळी करू, असं सुद्धा शेट्टी म्हणाले। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव दिल्यानंतर चिपी विमानतळाला सुद्धा बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव द्यावं, अशी मागणी आता पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावरती असताना करणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी केली। चौदा गावांच्या प्रश्नांवरती ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुठे काय माशी शिंकली याची शहानिशा करण्यात येईल, असं म्हणत आमदार राजेश मोरेंनी आता गणेश नाईकांना टोला लगावलाय। 14 गावं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्याला गणेश नाईकांनी आता विरोध केलाय। शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा मंत्री आदिती तटकरे यांच्यामध्ये तुतुमेमे झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती असताना आदिती तटकरे दांडिया खेळत होते। घोसाळकरांनी आदिती तटकरेंवर असा आरोप केलाय। बच्चू कडू माझे मित्र आहेत, ते येणार म्हणून मी गरमागरम भाकरी आणि ठेचाचा पाहुणचार त्यांच्यासाठी तयार केला होता। मात्र कर्जमाफीचा निर्णय आणि शासनाच्या विचाराधीन आहे। विरोधक म्हणून आता सरकारवर टीका करणं आणि त्यांचं कामच आहे, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। ज्या पवारांना आमच्या माणसांनी मतं दिली त्याच पवारांनी ओबीसींचं आरक्षण घालवलं, लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीलाच मतदान करतील, असं सुद्धा हाकेंनी म्हटलंय। भाकरी फिरवली नाही तर ती करपते, या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी सरकारवरती आता निशाणा साधलाय। फडणवीसांना कोणाची भाकरी फिरवायची आहे, त्यांच्या मनात नक्की काय आहे, भाकरी म्हणजे असं कोण आहे, असा सुद्धा सवाल आव्हाडांनी विचारलाय।